बंधूंनो आणि भगिनींनो, मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो की ज्या मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी आलात. मला निश्चितपणे असं वाटतं की ही संख्या पाहिल्यानंतर या सरकारला निश्चितपणे जाग येईल आणि त्यांना जर जाग आली नाही तर जागवण्याकरता आम्ही आहोत. कारण हे सरकार झोपलेलं आहे आणि या सरकारला थोबाडीत मारल्याशिवाय जाग येत नाही याची आम्हाला कल्पना आहे. खरं म्हणजे एका सुधीर भाऊ, नाथा भाऊ आणि विनोदजी यांनी प्रश्न हातामध्ये घेतला की तो प्रश्न तरी सुटतो, त्याचं सरकार तरी बदलतं. आता हेच पाहायचंय ते नादान आणि नालायक सरकार आपला प्रश्न सोडवते की आपण यांच्यापासून आपली स्वतःची सुटका करतो. बंधू भगिनींनो, मी आपल्याला निश्चितपणे सांगतो या ठिकाणी संघर्ष करता आम्ही तयार आहोत आणि आमच्या नेत्यांनी आदेश दिल्यानंतर तुमच्या करता या सरकारवर आम्ही जोरदार हमला ठोकू. या सरकारला त्या ठिकाणी शांतपणे काम करू देणार नाही. या सरकारचे आम्ही तारा वाजवू. आज 12 आहे आणि 12 निमित्ताने या सरकारचे 12 वाजवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. मी फार काय या ठिकाणी बोलणार नाही कारण तावडेजी देखील या ठिकाणी आहेत आणि नेत्यांचे आमच्या भाषण झालेली आहेत. आता कृतीची वेळ आहे आणि कृती करता आम्ही सगळे लोक तयार आहोत. तुम्ही या ठिकाणी संघर्ष करता आलात, सोबत तुम्ही मुख्यमंत्री देखील घेऊन आलात, शिक्षण मंत्री देखील घेऊन आलात, ग्रामविकास मंत्री देखील घेऊन आलात, आरोग्य मंत्री देखील घेऊन आलात. त्याचे चेहरे दाखवा आपले, त्यांना दाखवा. आता या माकडाच्या माकड चेष्टा पुढे झाल्या. आता या माकडांना वटणीवर आणायची वेळ आली आहे. आता याच्या माकड चेष्टा आम्ही चालवून घेणार नाही. आतापर्यंत यांनी आम्हाला करारावर ठेवलं, आता यांचा करार आम्ही संपुष्टात आणू. 5 वर्षाकरता यांना करारावर दिलं होतं. अरे 5 वर्षातला यांचा सीआर इतका खराब आहे की आता यांना पुन्हा करारावर नेमण्याची आवश्यकता नाही. 5 वर्षानंतर आता 2014 साली नव्याने आमच्याशी करार करा. तुम्हाला रस्त्यावर यावं लागणार नाही. तुमचे 5 प्रतिनिधी त्या दिवशी आमचं सरकार येईल, आमच्या चेंबरमध्ये येतील. नाथा भाऊ, सुधीर भाऊ आणि विनोदजी तुम्हाला आल्याबरोबर सांगतील बसा, पाणी प्या, हा